श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे? श्री गुरुचरित्र इसवी सनाच्या 14व्या शतकात श्री नृसिंह सरस्वती यांचे दिव्य अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी 15व्या शतकात लिहिला. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रसादिक आहे. संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची पद्धत आहे. त्याप्रमाणेच वाचन पारायण व्हावे. स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात, ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ 7 दिवसाच्या सप्ताहातच किंवा 3 दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. श्री गुरुचरित्र 7 दिवसात वाचायचे असल्यास दर दिवशी वाचण्यासाठी असलेल्या 53 अध्याय क्रम असा आहे. सप्ताह पद्धती: पहिला दिवस 1 ते 9 अध्याय, दुसरा दिवस 10 ते 21 अध्याय, तिसरा दिवस 22 ते 29 अध्याय, चौथा दिवस 30 ते 35 अध्याय, पाचवा दिवस 36 ते 38 अध्याय, सहावा दिवस 39 ते 43 अध्याय, सातवा दिवस 44 ते 53 अध्याय. श्री गुरुचरित्र 3 दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी 24 पूर्ण, दुसऱ्या दिवशी 37 पूर्ण, तिसऱ्या दिवशी 53 पूर्ण असा क्रम ठेवावा. सर्वसाधारणपणे श्री गुरुचरित्र वाचनाचा प्रारंभ शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करावी, कारण शुक्रवार हा श्रीपाद श्री वल्लभ यांच्या निजानंद गमनाचा दिवस असतो. अन्यथा भक्तिभावाने केव्हाही वाचले तरी हरकत नसते. मुहूर्त वार बघण्याची गरज नसते. मात्र पोथी वाचताना सोवळे जरूर पाळावेत. अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे. गुरुचरित्र अंतर्बाह्य सुशोभितता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे. वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते, असा अनेक वाचकांचा साधकांचा अनुभव आहे. ह्या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचे सामान्य संकेत व नियम पुढीलप्रमाणे आहेत. सप्ताह करण्यासाठी एकांत स्थळ निवडावे. वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा, ठराविक जागाच असावे. कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊ देऊ नये. वाचनासाठी नेहमी दत्तमूर्तीसमोर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख असा बसावे. दत्तमूर्ती नसल्यास पाटावर संपूर्ण अक्षता ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि तेथे महाराजांचे आवाहन करावे. सोबत आपल्या उजव्या बाजूला एक रिक्त आसनही अंथरून ठेवावे. सप्ताह वाचण्यापूर्वी विधियुक्त संकल्प सोडावा. सप्ताह कालात ब्रह्मचर्याचे पालन करावे. वाचन सुशोभितपणे सोहळ्यानेच करावे. वाचन हे नेहमी एकालयीत व शांत सुस्फुट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे. वाचनाच्या काळात मध्येच आसनावर उठू नये आणि दुसऱ्याशी बोलू नये. सप्ताहात केवळ हविष्यान्य घ्यावे. हविष्यान्य म्हणजे दूध, भात, मीठ, तिखट, आंबट, दही, ताक, वर्ज, साखर घ्यावी. गूळ घेऊ नये. गव्हाची पोळी, तूप, साखर घेता येते. सप्ताहाचे 7 दिवस नित्य प्रातःकाळी काकड आरती, संध्याकाळी प्रदोष आरती आणि रात्री शेजारती करावी. दुपारच्या महापूजेत पोथीची पूजा करताना शक्य असेल तर महानैवेद्यात घेवड्याची भाजी असावी. रात्री देवाच्या सन्निधीच चटईवर अथवा पांढऱ्या झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे, म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांना अनुभव आहे. सप्ताह पूर्ण झाल्यानंतर 7व्या दिवशी शक्यतर 8व्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रेयांचे विसर्जन करावे. नैवेद्य आरत्या करून भोजन सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी. महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी. विशिष्ट संकल्पाच्या पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते. घेऊन लाट येतो किनाऱ्यावारी, तोल साला